आणि आता पाहूयात कोरोना संदर्भातील राज्यातल्या, देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पण थोडक्यात। देशात अनलॉक 1.0 जाहीर करण्यात आलाय। यात राज्यांना बरेच अधिकार देण्यात आले। तर या अंतर्गत आता महाराष्ट्रात नवे नियम आणि अटी काय असतील याकडे राज्याचं लक्ष लागलंय। तर आज उद्धव ठाकरे देखील नवी नियमावली जाहीर करण्याची शक्यता असून यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रांसाठी नियम, मॉल्स, दुकानं, धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात नवीन नियम जाहीर केले जातील। तर धार्मिक स्थळ, मॉल्स, हॉटेल्स 8 जून पासून उघडणार आहेत। मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे। तसेच मास्क घालणं देखील अनिवार्य असणार असून कंटेनमेंट झोन बाहेरचा भाग हा आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांनुसार खुला करण्यात येईल। कंटेनमेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत लॉकडाऊन असेल असंही स्पष्ट करण्यात आले। तसंच रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे। 1 जून पासून हे दिशानिर्देश लागू होतील। तर 30 जून पर्यंत हे नियम जे आहेत ते कायम असणार आहेत। नंतर कंटेनमेंट झोनमध्ये देखील टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे। तर शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करून उघडण्यात येतील। सरकारी शाळा आणि पालकांशी संवाद साधून राज्य सरकारने निर्णय घेता येईल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे। 1 जून पासून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूक तसंच नागरी प्रवासावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत। 2 राज्यांमध्ये तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची आणि ई परमिट बाळगण्याची आवश्यकता नाही, पण राज्य सरकार अटी घालू शकतात। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला पत्र लिहिलंय। त्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूकडे सुद्धा लक्ष वेधलंय। आकडेवारीपेक्षा कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलंय। तर राज्यामध्ये आता गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 2940 नवे रुग्ण आढळलेत आणि 99 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 65,168 इतकी झाली। आतापर्यंत एकूण 2197 रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळे झालाय। तर मुंबईमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 1510 रुग्ण आढळले। 54 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आणि आता मुंबईमध्ये कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या 1227 इतकी झाली आहे। मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 38,220 वर जाऊन पोहोचली आहे। तर मुंबईतील घाटकोपर परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनतोय। 24 तासांमध्ये घाटकोपर परिसरामध्ये तब्बल 129 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेले असून आता विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या त्यामुळे 1616 इतकी झाली आहे। तर 279 रुग्ण बरे झालेले असून 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय। ठाण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या काही कमी होण्याची चिन्ह नाहीये। 24 तासांमध्ये शहरामध्ये 151 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। तर 5 जणांचा मृत्यूही झाला आणि आता ठाण्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2901 वर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत 84 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर पुण्यामध्ये कोरोनाचे नवीन 108 रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6201 इतकी झाली आणि 24 तासांमध्ये कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला। तर आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 309 जणांचा मृत्यू झालाय। तब्बल 50 दिवसांनंतर पुण्याचं मार्केट यार्ड पुन्हा सुरू झालंय। मात्र सोशल डिस्टन्स पाळण्याची दररोज क्षमतेच्या 50%च बाजार भरणार असून त्यासाठी एका अडत्याला फक्त एकच गाडी आत आणता येणार आहे आणि या मार्केट यार्डातून पुणे शहराला भाजी पुरवठा होतो। नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये। 24 तासांमध्ये एका दिवसात सर्वाधिक 114 नवे रुग्ण आढळलेत। शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 2110 इतकी झाली असून 24 तासात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कोरोनामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 70 झाली आहे। तर अकोला जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून शनिवारी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झालाय तर आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। त्याचबरोबर वसई विरारमध्ये देखील 24 तासांमध्ये 38 नवे रुग्ण आढळलेले आहेत। वसई विरारमध्ये शहरात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा 732 वर जाऊन पोहोचली आणि नालासोपारा पूर्वेकडील 46 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि आतापर्यंत शहरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय।
साताऱ्यामध्ये कोरोनाचा धोका वाढलेला असून दिवसभरामध्ये 32 रुग्णांचे रिपोर्टचे पॉझिटिव्ह आले। सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 500च्या वर गेलेला आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सुद्धा 516 वर गेली आणि आजपर्यंत 20 बाधितांचा मृत्यू झाला आणि 158 रुग्ण बरे होऊन घरी गेले। सोलापुरामध्ये 24 तासामध्ये कोरोनाचे 14 रुग्ण आढळले तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि आता सोलापुरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्यामुळे 874 वर जाऊन पोहोचली आणि 83 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आणखी 22 रुग्ण आढळलेले असून संगमेश्वर, रत्नागिरी शहर, कामथे इथं कोरोनाचे नवे रुग्ण आढळले। त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 256 इतकी झाली आहे। रायगड जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय। 24 तासामध्ये जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 42 रुग्ण आढळले तर आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1050 वर जाऊन पोहोचली आणि 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 19 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर या 19 जणांपैकी 14 रुग्ण शिरपूर शहरातले असून 5 रुग्ण धुळे शहरातील आहेत। जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 156 वर पोहोचली आणि 16 कोरोनामुळे जणांचा मृत्यू देखील झालाय। कोरोनामुळे मुंबईत पती-पत्नीचा मृत्यू झालेला असून शुक्रवारी पत्नीचा तर शनिवारी पतीचा मृत्यू झाला। मृत व्यक्ती नायर रुग्णालयातली कर्मचारी असल्याची माहिती मिळते। औरंगाबादमध्ये 10 जूनपासून कोविड रुग्णालय सुरू होणार असून त्यामध्ये 250 बेडची सुविधा असणार आहे। औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तसंच रुग्णालयाचं काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला हस्तांतर केलं जाणार असल्याचं पत्रकार परिषदेत म्हणाले। रत्नागिरीमध्ये आता सलून सुरू झालेले असून तिथल्या सलूनमध्ये कारागीर पीपी किट घालूनच काम करतात। तसंच तिथे आलेल्या गिराईकांची नोंदणी केली जाते। प्रत्येक गिराईकाला आपलं नाव आणि मोबाईल नंबर देणं अनिवार्य आहे। तर आता रेल्वेचं ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू होणार आहे। त्यामुळे आता 230 ट्रेनसाठी 120 दिवस आधी बुकिंग करता येणार आहे। तसंच रेल्वे आजपासून लगेचच पार्सल आणि त्या लगेज आणि पार्सल सुविधा सुद्धा या ट्रेनमध्ये सुरू करणार आहे। तर नव्या नियमावलीनुसार ऑफिसेस किंवा आस्थापनांना पूर्ण क्षमतेनं काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। पण त्यासाठी अतिरिक्त खबरदारीचे उपाय, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा सातत्यानं वापर अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। सुरक्षेच्या कारणावरून केंद्र सरकारनं कम्प्युटर फाईल शेअरिंग वेबसाईट वी ट्रान्सफरवर बंदी घातली आहे। दिल्ली पोलिसांच्या सूचनेनुसार हे आदेश देण्यात आले। वी ट्रान्सफर ही नेदरलँडची वेबसाईट असून आता WeTransfer.com हे डाउनलोड लिंक आणि पूर्ण वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले। तर लॉकडाऊनपूर्वी मार्चमध्ये नोंदवलेल्या कमाल वीज मागणीच्या तुलनेत ऐन मे महिन्याचा उकाडा सुरू असताना सुद्धा 2000 मेगावॅटची घट झाली आहे। टाळेबंदीच्या 2 महिन्यानंतर राज्यातील उद्योग व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाले असले तरी ते पुरेशा क्षमतेनं सुरू झाले नसल्यानं ही घट दिसून येते। आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आपण लगेचच परतणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात। नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात टोळधाडीनं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। शनिवारी संध्याकाळच्या सुमारास या टोळधाडी काटोल तालुक्यातल्या कचारी, सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान केलंय। तर ही माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री 9:30च्या सुमारास टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली। तसंच कृषी अधिकारी यांना तातडीनं फवारणी करून शेतकऱ्यांच्या पिकांचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले। तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर या चौघांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आणि या चौघांमधील दोघांचे 7 आणि 8 जूनला लग्न होणार होतं। तर या घटनेचा आता अधिक तपास पोलीस करतात। लॉकडाऊन आणि कोरोनामुळे महाराष्ट्रातील 10 ते 15 कामगार कतारमध्ये अडकलेले आहेत। मुंबई, सोलापूर आणि उस्मानाबाद भागातील हे कामगार असून
5 महिन्यांसाठी हे कामगार कतारच्या डोपेड या कंपनीमध्ये कामानिमित्तानं गेलेले होते. मात्र 1.5 महिना काम केल्यानंतर लॉकडाऊनमुळे गेल्या 2 महिन्यांपासून कंपनीचं काम ठप्प झालंय. पुण्यामधल्या खडकवासला इथं एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न झालाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत हा सोहळा पार पडलाय. नेहमीप्रमाणे खेत्रपाल मैदानाऐवजी यंदा हबीबुल्ला हॉलमध्ये हा सोहळा झालाय. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 125 पर्यंत गेलाय. त्यापैकी 99 जण बरे होऊन घरी देखील गेलेत. मात्र शनिवारी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता आता संपणार आहे. परीक्षेबाबत पर्यायांची पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अंतिम वर्षासाठी सरासरी गुण द्यावेत, तसंच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुर्तास शाळा सुरू होणं कठीण असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. जूनच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये शाळा सुरू होणार नसून आकाशवाणी दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावं यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं 41,000हून अधिक बसेस सोडल्या. महाराष्ट्रातील 5,08,000हून अधिक स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आलंय. तर राज्य सरकारनं यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत या बसेसवर 94,66,000 खर्चही झाले. वंदे भारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 26 फ्लाईट्स दाखल झाल्या. त्यामध्ये 3,459 नागरिक राज्यात परतलेत. तर मुंबईतील प्रवाशांची संख्या 1,137 असून 7 जूनपर्यंत आणखी 6 फ्लाईट्स येणं अपेक्षित आहे. आणि पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि जगभरातल्या कोरोना संदर्भातील बातम्या पाहणार आहोत. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहणार आहोत जगभरातल्या कोरोना संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात. जगभरामधल्या कोरोना संक्रमितांची संख्या आता 61,53,372 वर पोहोचली आणि मृतांची संख्या 3,70,870 पर्यंत जाऊन पोहोचली असून आतापर्यंत 27,34,549 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत. अमेरिकेमध्ये कोरोना बळींची संख्या 1,05,557 वर गेली आणि संक्रमितांची संख्या 18,16,820 इतकी झाली आहे. जपानमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. काल आणखी 75 संक्रमितांची भर पडली आहे. तर 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि कोरोनामुळे देशात लागू केलेली आणीबाणी हटवल्यानंतर इथं रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जपानच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अमेरिकेमधील अंतराळ संस्था नासानं तब्बल 9 वर्षांनंतर इतिहास रचला. आपल्या भूमीतून अंतराळात 2 अंतराळवीरांना पाठवण्यात त्यांना यश आलंय. फ्लोरिडाच्या केप कॉन्वेलमध्ये जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरवरून नासा स्पेस एक्स डेमो 2 मिशन यशस्वीरित्या लॉन्च झालंय. तर अमेरिकन वेळेनुसार दुपारी 3:20 हे रॉकेट लॉन्च करण्यात आलंय. काउंटडाऊन संपताच या रॉकेटनं अवकाशात झेप घेतली आणि हे उड्डाण बुधवारी 28 मे रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र लॉन्च करण्याआधी 16 मिनिट असताना खराब वातावरणामुळे हे लॉन्चिंग 2 दिवस पुढे ढकलावं लागलं होतं. कोरोनामुळे अनेक देशांनी प्रवास करण्यावर निर्बंध घातल्यामुळे भारताचा माजी जगज्जेता बुद्धिबळपटू जर्मनीमध्ये अडकलेला होता. अखेर 3 महिन्यांच्या कालावधीनंतर आनंद शनिवारी मायदेशी परतलेला आहे. तर बुंडेस्लिगा बुद्धिबळ लीगमध्ये खेळण्यासाठी आनंद फेब्रुवारी महिन्यात जर्मनीमध्ये दाखल झालेला होता. मार्च महिन्यात तो भारतात परतणार होता आणि आता नियमानुसार त्याला 7 दिवस संस्थात्मक आणि त्यानंतर घरात क्वारंटाईन राहावं लागणार आहे. अभिनेता सोनू सूदच्या कामाचं सगळ्या स्तरातून कौतुक होतं. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सुद्धा सोनूचं कौतुक करणारा पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिली असून एक सुपर हिरो अथकपणे काम करतोय. तुझं हे काम येणाऱ्या पिढीनं लक्षात ठेवतील आणि मला तुझा अभिमान आहे अशा शब्दात शिल्पा शेट्टीनं त्याचं कौतुक केलंय. तर मॉडेल अभिनेता मिलिंद सोमणनं टिकटॉक अकाउंट बंद केल्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मिलिंदनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं.
आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। घरी राहा, नियमांचं पालन करा, मास्क वापरा आणि सॅनिटायझरचा वापर करा, हात स्वच्छ धुवा आणि आरोग्य सुरक्षित ठेवा।